विजय थलपती आज तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची घेणार शपथ। सकाळी 10 वाजता शपथविधी सोहळा। थलपतींना एकूण 121 आमदारांचा पाठिंबा। राहुल गांधी शपथविधीला हजर राहण्याचा अंदाज। टीबीके पक्षाला पाठिंबा दिल्याच्या पत्रानं एक आमदार असलेला एएमके पक्ष आक्रमक। तर आमच्या आमदाराचं बनावट सहीचं पत्र राज्यपालांना दिलंय। एएमकेचा दावा, पक्षाचे सरचिटणीस टीडीबी दिनकरन यांनी हे तक्रार दाखल करणार असल्याची माहिती। 3 तास काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक। आजच्या बैठकीमध्ये केरळच्या मुख्यमंत्री पदासंदर्भात तोडगा नाही। दरम्यान मुख्यमंत्री पदाचा निर्णय मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी घेणार। खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीला अपघात। मुंबई-पुणे महामार्गावरील ही घटना। गाडीतील सर्वजण सुखरूप असल्याची माहिती। दरम्यान सुळेंच्या अपघातावर राष्ट्रवादीच्या सुनील माने यांच्याकडून शंका व्यक्त। चौकशीची देखील केली आहे मागणी। बंगालमध्ये शपथविधी सोहळ्यादरम्यान पंतप्रधान मोदींकडून शिंदेंची करण्यात आली विचारपूस। प्रवासादरम्यान काळजी घ्या, मोदींचा शिंदेंना सल्ला। काही दिवसांपूर्वी शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं आपत्कालीन लँडिंग झालेलं। जालन्यात सदावर्तेंच्या गाडीवर मनसैनिकांकडून सुपारी आणि शाईफेक। राज ठाकरे यांच्यावरील टीकेच्या निषेधार्थ कार्यकर्ते आक्रमक। चंदनझिरा पोलिसांकडून 4 ते 5 आंदोलक ताब्यात। गाडीवरती ज्वलनशील पदार्थ टाकला, मला जाळण्याचा उद्देश होता का? सुपारी आणि शाईफेकीच्या घटनेनंतर सदावर्ते आक्रमक। म्हणाल तिथे येतो, वैचारिक चर्चा करू। सदावर्तेंचं राज ठाकरेंना थेट आव्हान। गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर शाईफेकीनंतर समर्थकांनी सदावर्तेंच्या गाडीवर दुग्धाभिषेक केला। लोकशाहीला काळीमा फासणारी घटना घडली, त्यामुळे आम्ही गाडीला दुग्धाभिषेक घातला। सदावर्तेंच्या समर्थकांची ही प्रतिक्रिया। बच्चू कडू यांचा 19 तारखेला मंत्रालयामध्ये आंदोलन करण्याचा इशारा। दिव्यांग बांधवांसंदर्भातील जीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी कडू आक्रमक। 2 जीआर काढल्यानं दिव्यांग बांधव मिळणाऱ्या मानधनापासून वंचित। आळंदीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक। संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून शाईफेक। लवांडेंनी वारकरी संप्रदायातील घुसखोरांची यादी केलेली जाहीर। भंडारेंसह 10 ते 12 जणांवरती लोणी काळभोर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। मला पिस्तूल दाखवून धमकावलं, जिवे मारण्याचा प्रयत्न झाला। विकास लवांडे यांचा गंभीर आरोप। तर शाईफेक करणाऱ्या गुंडांचा कायदेशीर बंदोबस्त करण्याचीही मागणी। विकास लवांडे यांनी संबंधित घटनेची माहिती शरद पवार यांना दिली। माझ्या गुरुवर्यांना घुसखोर म्हटलं, त्यांच्यावरती चिखलफेक केल्यानं शाईफेक केली। 15 दिवसांचा वेळ लागला, त्यामुळे वारकरी संप्रदायाची दिलगिरी व्यक्त करतो। संग्राम भंडारे यांची TV9 मराठीला ही प्रतिक्रिया। संग्राम भंडारे यांच्या कृतीचं आमदार संग्राम जगताप यांच्याकडून समर्थन। लवांडेंवरील शाईफेकीनंतर जगताप यांच्याकडून भंडारेंचं अभिनंदन। तर या लोकांना हिंदू धर्माविरोधात बोलायला कोण सांगतं, हे लोकांसमोर यायला हवं, जगताप यांचं हे वक्तव्य। भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्याकडून पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावरील शाईफेकीचं समर्थन। संग्राम भंडारे यांच्या शाईफेकीचं समर्थन करतो। वैचारिक लढाई करण्यासाठी त्यांची ती पातळी नाही, लांडगे यांचे हे वक्तव्य। हा विचारांवरती हल्ला। 15-16 लोक जातात आणि बंदूक दाखवून हल्ला करतात, हे चुकीचं आहे। बोलून प्रश्न सुटतात। घडलेली घटना संत परंपरेला शोभत नाही। खरे वारकरी अशा पद्धतीने बोलतात का? रोहित पवार यांचा हा हल्ला बोल। एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल। मुलींचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल करत असल्याची माहिती। टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला याच मतीन पटेलने लपवलं। निदा खानचा टीसीएस कंपनीमधील HR सोबत संबंध नाही। एफआयआर दाखल होण्याआधीच त्याची बदली। निदा खानवरील आरोप कोर्टात टिकणार नाही। ओबीसींकडून आरोपी निदा खानची पाठराखण। निदा खानला संरक्षण देणाऱ्यांना अटक करा। या प्रकरणामध्ये आरोप प्रत्यारोप करून काही जण राजकारण करताय। निदा खानला एमआयएमने लपवलेलं होतं, तेव्हा पोलीस काय करत होते? अंबादास दानवे यांचा हा सवाल। गडचिरोलीमध्ये लग्न समारंभामध्ये नक्षल कमांडर हिडमाच्या घाण्यावरती नृत्य। पोलिसांकडून 5 जणांवरती गुन्हा दाखल। गडचिरोलीच्या इटापल्लीमध्ये विवाह सोहळ्यामध्ये गाणं लावण्यात आलेलं। सांगलीमध्ये 3घांना शस्त्रासह पोलिसांकडून अटक। 2 परदेशी बनावटीच्या पिस्तूल पोलिसांकडून जप्त। तर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे संस्थापक संजय भुकरे यांच्या हत्येचा कट उधळला। यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला अडकवलं जातंय असा जिल्हाध्यक्षांचा आरोप। भाजप ट्रान्सपोर्ट सेल प्रणित संघटनेकडून मराठी बोला महाराष्ट्र जोडा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। प्रवीण दरेकर, प्रताप सरनाईक, मुनगंटीवार, रितू तावडे उपस्थित होते। मराठी माणूस आणि उत्तर भारतीय हीच देशाची ताकद, दरेकर यांची ही प्रतिक्रिया। 15 ऑगस्टपर्यंत मराठी शिकण्याची मुदत, 16 तारखेला कारवाई करणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा हा इशारा। रिक्षा टॅक्सी चालकांना 15 ऑगस्टपर्यंत मराठी शिकण्याची मुदत।
भाजप ट्रान्सपोर्ट सेल प्रणित संघटनेकडून आता मराठी बोला महाराष्ट्र जोडा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। प्रवीण दरेकर, प्रताप सरनाईक, मुनगंटीवार, रितू तावडे उपस्थित। मराठी माणूस आणि उत्तर भारतीय हीच देशाची ताकद, दरेकर यांची ही प्रतिक्रिया। सामाजिक कार्य केली की प्रचाराची गरज पडत नाही। तुम्हाला हवं असेल तरच लोकांनी मला 3दा निवडून दिले, 4थ्यांदा देखील निवडून देणार। पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये नितीन गडकरी यांनी व्यक्त केला हा विश्वास। वसंत मोरे यांचं पुण्यात अनोखं आंदोलन, डोक्याला दुर्बीण लावत 5 मजली इमारत शोधली, तर गुजर निंबाळकरवाडी या परिसरातील 5 मजली टॅक्स लावलेली इमारत हरवली म्हणत आंदोलन। दहिसर नदी पुनरुज्जीवन आणि सौंदर्यीकरणाचा पहिला टप्पा, तर उद्घाटनापूर्वीच भाजप शिवसेनेमध्ये श्रेयवाद सुरू। निमंत्रण पत्रिकेमध्ये स्थानिक भाजप नेत्यांना डावलल्याचा आरोप। भाजप नेत्यांच्या आक्षेपानंतर नावासहित नवी पत्रिका देखील छापण्यात आली। अमरावतीमध्ये समृद्ध पंचायत राज अभियानातून धामणगाव रेल्वे तालुक्यातील अशोकनगरला डावलल्याचा आरोप। पुरस्कारापासून वंचित ठेवण्यासाठी डावलल्याचा आरोप। ग्रामविकास अधिकारी आणि संगणक परिचालकांना षडयंत्र रचल्याचा आरोप। अनुसूचित जातींचं उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी नागपूरमध्ये लघुसेनेचं आंदोलन। नागपूरच्या संविधान चौकामध्ये लघुसेनेचं आंदोलन। अनुसूचित जातींचं उपवर्गीकरण करून वंचित घटकांना न्याय देखील देण्याची मागणी। मध्य रेल्वेवरती आता उद्या माटुंगा मुलुंड दरम्यान जलद मार्गावर मेगा ब्लॉक। पश्चिम रेल्वेवरती बोरीवली भाईंदर दरम्यान आज रात्रकालीन ब्लॉक असेल। ट्रान्स हार्बर मार्गावरती ठाणे ते वाशी नेरूळ मार्गावरती मेगा ब्लॉक। ब्लॉक कालावधीमध्ये अनेक लोकलच्या फेऱ्या रद्द केल्या जातील। नवी मुंबईमधल्या घणसोलीमधील पिण्याच्या पाण्याच्या टाकीची दुरावस्था, दूषित पाण्याची नगरसेवक सौरभ शिंदेंनी केली पोलखोल। घणसोली सेक्टर 4 मधील अण्णासाहेब पाटील उद्यानातील हा प्रकार। 15 जूनपर्यंत शनिवार आणि रविवारी तुळजाभवानीचं रेफरल दर्शन पास बंद असेल। भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर संस्थांचा निर्णय। 500 रुपये आणि 200 रुपये देणगी दर्शन पास मात्र सुरू। पुण्यातल्या तब्बल 36 धोकादायक वाडे आणि जुन्या इमारतींना महापालिकेच्या नोटिसा, तर मध्यवर्ती भागातील इमारती राहण्यास अयोग्य, त्यामुळे रहिवाशांना तातडीने घरं रिकामी करण्याचं आवाहन। दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासन मात्र सतर्क। पुणे विद्यापीठानं शिक्षक भरतीचा आकडा न गाठणाऱ्या महाविद्यालयांना इशारा दिला। निकष पूर्ण न करणाऱ्या कॉलेजची प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया ही यंदा रोखली जाणार। यंदा नियमावलीमुळे शिक्षण क्षेत्रामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। माहिती भरण्यासाठी विद्यापीठानं 18 मे पर्यंतची मुदतवाढ दिली आहे। तिकडे पुण्यात हलक्या पावसाची शक्यता आहे। जिल्ह्यात घाटमाथ्यावरती जोरदार वाऱ्यासह पाऊस झालाय। पुढील 2 दिवस शहरासह जिल्ह्यामध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरण कायम असेल। मीरा भाईंदरमध्ये मुलीची छेडछाड करणाऱ्या तरुणाला चोप। शिंदेच्या शिवसेनेचे शाखाप्रमुख अजय साळवे यांनी तरुणाला चोपलं। मीरा गावठाण बस स्टॉपवरती तरुणानं मुलीची छेड काढल्याचा प्रकार। चोप दिला त्यानंतर तरुणानं मुलीची माफीही मागितली। सांगलीमध्ये तिघांना शस्त्रासह पोलिसांकडून अटक। 2 परदेशी बनावटीच्या पिस्तूल पोलिसांकडून जप्त। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे संस्थापक संजय भोकरे यांच्या हत्येचा कट उधळला। दरम्यान यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला अडकवलं जात असल्याचा जिल्हाध्यक्षांचा आरोप। सिंधुदुर्गामध्ये सरंबळ दुर्गवाड या ठिकाणी घरावरती वीज कोसळून नुकसान। दुर्गवाड धनगरवाड या ठिकाणी रामावरक यांच्या राहत्या घरावर वीज कोसळली। नुकसान भरपाईची देखील केली जाते मागणी। पुण्याच्या खेडमध्ये अवकाळी पावसाची हजेरी। पावसामुळे उन्हाळी पिकांना फटका, तर शेतकरी चिंतेत। उन्हाळी हंगामातील भाजीपाला, मका, फळबागा आणि काढण्यास आलेल्या पिकांना या पावसाचा मोठा फटका। गोंदियामध्ये ऐन कापणीच्या वेळी अवकाळी पाऊस आणि गारपीट, धान, मका पिकांना धोका वाढला। शेतकरी चिंतेत। पावसामुळे पिकांचं नुकसान होण्याची भीती। 15 ऑगस्टपर्यंत मराठी शिकण्याची मुदत। 16 तारखेला कारवाई करणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा। तर रिक्षा टॅक्सी चालकांना 15 ऑगस्टपर्यंत मराठी शिकण्याची मुदत। अमरावतीमध्ये आता समृद्ध पंचायत राज अभियानातून धामणगाव रेल्वे तालुक्यातील अशोकनगरला डावलल्याचा आरोप। पुरस्कारापासून वंचित ठेवण्यासाठी डावलल्याचा आरोप। ग्रामविकास अधिकारी आणि संगणक परिचालकांना षडयंत्र रचलं असाही आरोप। मुंबईमध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकावरती टीसीला थेट मारहाण करण्यात आली। तर टीसीने दंड भरण्यास सांगितलं, त्यानंतर प्रवाशांना मारहाण केली। कमलेंद्र तिवारी आईला नेण्यासाठी स्थानकावर विना तिकीट आलेला। अकोल्यात चिमुकलीवरती लैंगिक अत्याचार केल्याची आईची तक्रार। तर नात्यातीलच अल्पवयीन मुलानं लैंगिक अत्याचार केले अशी आईची तक्रार। पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ, पीडितेच्या आईचा आरोप। बीडच्या केसमध्ये महिलेचा विनयभंग गुन्हा दाखल। तरुणानं मद्यधुंद अवस्थेत महिलेसोबत गैरवर्तन केलं। महिलेसोबत गैरवर्तन करून जीवे मारण्याची धमकी दिली। आरोपीला केस पोलिसांकडून अटक। लातूर जिल्ह्यातील मोरबडमध्ये तरुणाची सुसाईड नोट लिहित
आत्महत्या प्रेम प्रकरणातून तेजस घोडके या 24 वर्षीय तरुणानं आपलं जीवन संपवलं. मयत तरुणाला जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. धमक्यांना कंटाळून त्यानं आत्महत्या केली असल्याची माहिती.